Am I audible to all? Hello. Am I audible to all? आवाज येतोय का सगळ्यांना? स्क्रीन दिसतीये का सगळ्यांना? हॅलो. ओके. प्रेझेंटेशन दिसतंय सगळ्यांना स्क्रीनवरती? स्क्रीन विजिबल आहे का? प्रेझेंटेशन विजिबल आहे का सगळ्यांना? हो मॅम. ओके, गुड. मी आता व्हॉट्सअपवरती सगळ्यांना लिंक सेंड केली आहे लेक्चर साठीची, कारण अजून मी गुगल क्लास आपला तयार केला नव्हता, तर आज तयार केलाय. आणि ज्यांना इन्व्हिटेशन नाही आलेलं गुगल क्लासचं, तर त्यांनी मला पर्सनली व्हॉट्सअप मेसेज करा. मी सगळ्यांना इन्व्हिटेशन सेंड करेल. ठीक आहे. सगळ्यांनी गुगल क्लास चेक केला आहे का आपल्या कोर्स साठीचा? हॅलो. तुमच्यासोबत बोलतेय, कोणीतरी अनम्यूट करून सांगा किंवा चॅट बॉक्स मध्ये कमेंट्स करा. आता गुगल क्लास चेक केला का तुम्ही? येस मॅम. गुगल क्लासला मी काय शेअर केले आता, कोणी सांगेल मला? विशाल, मला व्हॉट्सअपला मेसेज कर पर्सनल तुला, आणि मला तुझा ईमेल आयडी सेंड कर व्हॉट्सअपला. इन्व्हिटेशन पाठवेल मी लेक्चर झाल्यावर. जे जे कोणी स्टुडंट्स बाकी आहेत अजून, कोणाचे मेल आयडी चेंज झाले असतील किंवा कोणाला अजून ऍड केलं नसेल, त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा. अजून यापैकी कोणाला इन्व्हिटेशन आलेलं नाहीये? हॅलो. लवकर लवकर बोला, लेक्चरचा टाइम कमी आहे. कोणाला आलेलं नाही त्यांनी मला मेसेज करा, ऍड करेल मी. प्रदीप, आता आहेस का लेक्चर मध्ये? हो मॅम. हा, ठीक आहे. तर मी आता क्लास आपला होईल कंप्लीट. ठेवा, मी तुम्ही मेसेज करून ठेवा, मग 4 नंतर आपला क्लास झाल्यावरती मी तुम्हाला ऍड करेल. तर मला कोणी सांगेल का मी गुगल क्लास वरती काय शेअर केलंय? माझ्याकडे माहितीये कोण कोणी ऍड झालेलं आहे ते गुगल क्लासला, तर त्यांनी चेक केलंय का बघू तुमचं लक्ष. हा, ठीक आहे. बाकी स्टुडंट्स, तर तुम्ही सिलेबस चेक केला का आपल्या कोर्स साठीचा? सिलेबस चेक केला का?
स्क्रीन दिसते सगळ्यांना? कोणीतरी अनम्यूट करून सांगा. Yes, ma'am. ठीक आहे. दिस इज आवर सिलेबस. मी हा सिलेबस तुम्हाला सेंड केलेला आहे गुगल क्लासरूमला. ओके. तर आपले आता लेक्चर्स बघा किती आहेत. 32 लेक्चर्स आहेत थेअरीचे 32. ठीक आहे. आणि हे आहे प्रॅक्टिकल शेड्यूल आपलं. टोटल 8 प्रॅक्टिकल्स आहेत आणि टोटल आपले 16 प्रॅक्टिकल्स आहेत. या वीक मध्ये आपलं प्रॅक्टिकल नाही झालेलं तर ते आपण नंतर कव्हर करूयात एक्स्ट्रा प्रॅक्टिकल वगैरे घेऊन. ठीक आहे. तर आज आपण बघूयात आपलं फर्स्ट क्लास आहे हा आपल्या कोर्सचा. तर कोणी सांगेल का मला आपला कोर्सचा जो टायटल आहे ते काय आहे किंवा क्रेडिट किती आहेत माहिती आहे कोणाला? सिलेबस रीड केलाय का तुम्ही? अनम्यूट करून सांगा कोणीतरी. Agribusiness Management 2+1 credit. ओके, गुड. ठीक आहे. तर आता आपण प्रेझेंटेशन शेअर करूया. स्क्रीन दिसते आता सगळ्यांनाही? Yes, ma'am. बाकी स्टुडंट्स बोलत नाहीयेत. सगळ्यांनी इंटरॅक्शन ठेवा. मी जे काही क्वेश्चन विचारेल त्याचे आन्सर्स द्या. ठीक आहे. First, I will introduce myself. I am Dr. Saili Salunke. I am working as assistant professor, and today we will discuss about our course first lecture. That is, content for the first lecture is the agribusiness. Under this lecture or the class, we will discuss about these points. That is, meaning of agribusiness, then definitions of agribusiness, then transformation of agriculture into agribusiness, then various stakeholders of the agribusiness, and at the end we will discuss about the components of agribusiness systems. Under these components, these are the different types. First one is the agriculture input sector, production sector, processing sector, processing as well as manufacturing sector, and last one is the distribution and मार्केटिंग सेक्टर. तुम्ही सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली का? आता हा जो सेक्टरचा सिक्वेन्स आहे तो कसा आहे, तर जसं आपण क्रॉपचं जे एखाद्या पिकासाठी जेव्हा आपण एखादं इनपुट टाकतो ते आपण ते बी पेरल्यापासून ते मार्केटिंगला जाईपर्यंत त्यांनी हे जे सगळं डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे त्या कंपोनंट्सचं ऍग्री बिझनेसच्या. ठीक आहे. तर हे आपण लर्न करूया. आता फर्स्ट ऍग्री बिझनेस म्हणजे काय आहे, तर आता वेगवेगळ्या ऑथर्सनी वेगवेगळे डेफिनेशन दिलेले आहेत ऍग्री बिझनेसच्या, आणि हा कन्सेप्ट खूप इझी आहे समजायला, तसं काही फारसं अवघड नाहीये. आता आपण जनरली काय म्हणतो बिझनेस, आता आपण हे झालं ऍग्री रिलेटेड, पण जनरली आपण बिझनेस म्हटलं की आपल्या डोक्यात काय असतं की कुठेतरी बिझी राहणं, मीन्स स्टेट ऑफ बिईंग बिझी. आणि ब्रॉडली आता आपण बिझनेस मध्ये काय काय इन्व्हॉल्व होतो, तर ज्या ऍक्टिव्हिटीज असतात आपल्या कशाशी कनेक्टेड असतात, तर प्रोडक्शन ऑफ वेल्थ. म्हणजे बिझनेस मध्ये अशा काय काय ऍक्टिव्हिटीज असतात की वेल्थ म्हणजे काय, संपत्ती. तर आपली संपत्ती जी असते, जो काही पैसा असेल किंवा एखादा प्रोजेक्ट असेल तुमचा, तुम्हाला त्यात अजून ऍडव्हान्स मशिनरीज परचेस करायचे असतील किंवा जरी तुम्ही रेंट बेसिसवर घेणार असेल, तरी हे एक तुमचं काय असतं, ऍक्टिव्हिटी असते ती बिझनेस मधली. आणि काय असतं, क्रिएशन किंवा प्रोडक्शन ऑफ वेल्थ असतं. ठीक आहे. हे झालं आपलं रेग्युलर बिझनेस. आता ऍग्री बिझनेस म्हणजे काय,
फर्स्ट आपण काय डिस्कस करूयात की आता ऍग्रिकल्चर हा जो वर्ड सगळ्यांना मिनिंग माहिती आहे. ऍग्रिकल्चर म्हणजे काय असतं की काय इंडिकेट करतं ते, तर फील्डचं काय असतं, प्लोईंग असतं. हा, आता प्लोईंग केल्यानंतर आपण काय करतो, सीड्सचं प्लांटिंग करतो, त्याच्यानंतर काय काय ट्रीटमेंट दिल्यानंतर ऍट दी एंड आपण हार्वेस्टिंग करतो ते क्रॉप. किंवा आता हे झालं फील्ड रिलेटेड. आता मग एखाद्या अॅनिमल्स रिलेटेड असेल, म्हणजे आता मिल्किंग काउज असेल किंवा फिडिंग लाईव्हस्टॉक असेल. ठीक आहे, हे आपल्या डोक्यात आतापर्यंत ऍग्रिकल्चर कन्सेप्ट अशी होती. पण आता काय झालेलं आहे, डे बाय डे आपण नवीन नवीन टेक्नॉलॉजीज डेव्हलप केलेल्या आहेत, वेगवेगळे सायंटिस्ट अजून त्यावरती रिसर्च करत आहेत. त्यामुळे ही जी कन्सेप्ट आहे तर ती आपण चेंज केलेली आहे. आता त्याचं नाव काय आपण देऊ शकतो त्याला, ऍग्री बिझनेस. म्हणजे त्यामध्ये फक्त कल्टिवेशनच इन्क्लूड होत नाही, तर त्याचबरोबर काय असतं की जे कोणी पीपल्स असेल किंवा फर्म्स असतील ते काय करतात, त्यांचे जे काही अवेलेबल इनपुट्स असतात, म्हणजेच फॉर एक्झाम्पल युअर सीड्स, केमिकल्स, ठीक आहे, आणि जे क्रेडिट म्हणजे जे लोन असतं तर ते सुद्धा आपण इनपुटच्या फॉर्म मध्येच यूज करतो. सगळ्यांनी लक्षात ठेवा. तुम्हाला कधी कधी ऑब्जेक्टिव्हला विचारू शकतात, ठीक आहे, किंवा ट्रू ऑर फॉल्स विचारू शकतात की क्रेडिट हा जो कॉन्सेप्ट आहे, क्रेडिट और यू मे इट कॉल्ड एज अ लोन, हे इनपुट मध्ये आपण यूज करतो का. ठीक आहे, लक्षात ठेवा सगळ्यांनी हे. तर यामध्ये फक्त आपण हेच इनपुट्स यूज करत नाही, तर त्याचबरोबर काय करतो, जे प्रोसेस दी आउटपुट यामध्ये करतो. म्हणजे आता आउटपुट, आता जर आपण सपोज एखादं सीड ऍज अ इनपुट यूज केलं तर आपण त्याच्यापासून आपल्याला काय काय भेटणार आहे, ग्रेन्स भेटणार आहेत. ठीक आहे, आता सपोज एखादा आपण गाई किंवा म्हैस घ्यायची असेल तर आपण आधी त्याचं काय घेतो, त्याचं पिल्लू घेतो. मग त्यावेळेस आपल्याला काही वेळेस काय होतं, आता सपोज आपल्याला एखादा पोल्ट्री तयार करायची आहे, मग तुम्ही डायरेक्ट मोठी कोंबडीच घेता का, नाही, कधी कधी छोट्या घेतात. मग त्याच्यासाठीही तुमच्याकडे जर तेवढे अमाऊंटचे जर मनी नसतील तर तुम्ही त्यावेळेस काय करता, लोन काढता. म्हणजेच हे एक प्रकारचं इनपुट होतं. आणि ज्या वेळेस त्या कोंबड्या मोठ्या होऊन तुम्ही त्या सेल करणार आहे तेच तुमचं काय असतं, आउटपुट असतं. ठीक आहे, मग काही वेळेस आपण मॅन्युफॅक्चरिंग करतो त्या फूड प्रोडक्टचं. म्हणजे आता सपोज याचं जर एक्झाम्पल बघायचं झालं तर तुम्हाला हळदीची शेती माहिती असेल, तर हळदीच्या शेतीमध्ये आपण कसं करतो, आधी जे त्याचं जे काही रायझोम असतं ते पेरतो आपण. ठीक आहे, मग ते रायझोम आपण काय करतो, ऍज अ इनपुट यूज करतो. आणि त्यानंतर इनपुट यूज केल्यानंतर जस तसं तुम्ही त्याला जे काही तुमचे इंटरकल्चर ऑपरेशन्स असतील ते घेतल्यानंतर तुम्हाला ते आपल्याला ऍज अ आउटपुट म्हणून काय भेटणार आहे, ते पूर्ण हळदीचं जे काही जे तयार झालेलं पीक असेल ते भेटेल तुम्हाला. आणि त्याच्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग ते फूड प्रोडक्ट्स मध्ये यामध्ये काय येतं, जेव्हा तुम्ही त्या हळदीच्या त्या कंदाचं त्याची पावडर करणार असेल, जे काही तुमचा हळकुंड असेल त्याची पावडर करणार असेल तुम्ही, तर ते काय झालं, मॅन्युफॅक्चरिंग झालं. म्हणजे एवढी प्रोसेस ती डेव्हलप झालेली आहे. आता खूप शेतकरी नुसत्या इनपुट आणि आउटपुटवर डिपेंड राहत नाही, तर तेच त्यांच्या लेवलला किंवा कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या बेसिसवरती किंवा कोऑपरेटिव्हच्या बेसिसवरती त्यांनी मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसेस स्टार्ट केलेल्या आहेत. ठीक आहे, आणि त्यानंतर ते काय करतात, ट्रान्सफर अँड सेल दी फूड प्रोडक्ट्स टू दी कन्झ्युमर्स. हे आहे आपलं ऍग्री बिझनेस. लक्षात आलं सगळ्यांच्या. ठीक आहे, तर आता आपण त्याची स्टार्टिंग कशी झाली बघूयात. ऍग्री बिझनेस ऍज अ कन्सेप्ट वॉज born in Harvard University in 1957 with the publication of a book, A Concept of Agribusiness, written by John David and Goldberg. ठीक है, it was introduced in Philippines in early 1966 when the University of the Philippines offered an agribusiness management program at the under graduation level. ठीक है, देन ऍग्री बिझनेस, आता मिनिंग मी ऑलरेडी एक्सप्लेन केला आहे. मग आता आपण जस्ट एक ओव्हरलुक देऊया त्याच्यावरती. ऍग्री बिझनेस इन्क्लुड्स ऑल दी फर्म्स अँड पीपल इन्वॉल्व इन दी ऑफ फार्म अस्पेक्ट्स ऑफ ऍग्रिकल्चर. ऑफ फार्म लक्षात आलं का तुमच्या. आपण जसं म्हणतो की ऑनलाईन आणि ऑफलाईन, तर ऑनलाईन म्हणजे कसं आपण ह्या सगळे जे काही सॉफ्टवेअर्स आहेत त्याच्यावरती करतो, आणि ऑफलाईन म्हणजे काय, या सॉफ्टवेअरच्या साईडला जाऊन करतो. म्हणजेच ऍग्रिकल्चर हा जो बिझनेस आहे, आपण जनरली काय म्हणत आलो आतापर्यंत, जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं की पूर्वीपासून आपली ऍग्रिकल्चर ही जी कन्सेप्ट काय होती की
प्लोईंग करायचं, प्लांटिंग करायचे सीड्सचे, त्याचं हार्वेस्टिंग करायचं. आता ऑफ फार्म म्हणजे काय, हे जे मॅन्युफॅक्चरिंग आहे, मग त्या मॅन्युफॅक्चरिंग मध्ये आता सपोज तुम्ही ब्रेडचं फॅक्टरी असेल किंवा आईस्क्रीमची फॅक्टरी असेल, याला काय म्हणतो आपण, ऑफ फार्म अस्पेक्ट्स ऑफ ऍग्रिकल्चर. ठीक आहे, यालाच काय बोलतो आपण, ऍग्री बिझनेस. ऍग्री बिझनेस हॅज रेफरन्स टू प्रोडक्शन, प्रोसेसिंग अँड मार्केटिंग ऑफ दी फार्म प्रोडक्ट. म्हणून आपण याला नाव काय दिलं, ऍग्री बिझनेस. इट कव्हर्स दी फार्म सप्लायर्स, फार्म ट्रेडर्स, प्रोसेसर्स अँड रिटेलर्स. इट डील्स विथ द इन्स्टिट्यूशनल अरेंजमेंट विथ अफेक्ट द व्हेरियस स्टेजेस ऑफ दी ऍग्री बिझनेस. लक्षात आलं सगळ्यांच्या? कोणाला काही डाऊट आहे का इथपर्यंत? ऍग्री बिझनेस म्हणजे कळालं कन्सेप्ट? अनम्यूट करून सांगा कोणीतरी. येस मॅम. Then we will discuss about the definitions of agribusiness. Here are the different scientists given the different definitions of the agribusiness. First, we will discuss about the definition given by John H. Davis. According to him, agribusiness refers to all the activities concerned with agriculture, including farming management, financing, processing, and marketing, growing of seeds and nursery stock, manufacturing of fertilizers, chemicals, implements, processing machineries, and transportation equipment and process of transportation itself. म्हणजे लक्षात घ्या की आपण आतापर्यंत काय डिस्कस केले की ऍग्री बिझनेस हे फक्त फ्लोईंगचं किंवा प्रिपरेशन ऑफ सीड इथपर्यंतच लिमिटेड नाही, तर हे कुठपर्यंत ऍडव्हान्स झालेलं आहे, तर प्रोसेसिंग अँड मार्केटिंग किंवा ग्रोईंग of seeds, not only seeds but also nursery stock, then manufacturing of chemicals, fertilizers. Okay, then second definition according to the E. Paul Roy. According to him, agribusiness is the coordinating science of supplying agricultural production inputs and subsequently प्रोड्युसिंग, प्रोसेसिंग अँड डिस्ट्रीब्युटिंग फूड अँड फायबर. म्हणजेच काय असतं, हे कोऑर्डिनेशन असतं ऍग्रिकल्चरचं. फक्त इनपुटच नाही तर त्यासोबत काय असतं की आपण त्याचं प्रोड्युसिंग करणार, प्रोसेसिंग करणार आणि डिस्ट्रीब्युशन करणार. ठीक आहे. देन थर्ड डेफिनेशन अकॉर्डिंग टू द प्रोफेसर आर गोल्डबर्ग. अकॉर्डिंग टू हिम, ऍग्रीबिझनेस इनकम्पासेस, म्हणजेच काय असतं, इनकम्पासेस म्हणजेच मर्जिंग असतं, म्हणजेच एकत्र. काय त्याने एकत्र केलेलं आहे, ऑल दोज इन्व्हॉल्ड इन प्रोडक्शन, प्रोसेसिंग अँड मार्केटिंग. जसं ऑलरेडी यांनी या तिघांच्याही कन्सेप्ट सेम आहेत, फक्त एक्सप्लेन करण्याचं त्यांचं जी काय मेथड आहे ती डिफरंट आहे. बाकी मिनिंग जे आहे, त्याचा कंटेक्स्ट जो आहे तो सेम आहे. इट इन्क्लुड्स फार्म सप्लायर्स, मिस्टेक झाली इथे. इट इन्क्लुड्स फार्म सप्लायर्स, फार्मर्स, स्टोरेज ऑपरेटर्स, प्रोसेसर्स, wholesalers, retailers involved in the commodity flow from initial inputs to final consumers. ठीक आहे. डेफिनेशन्स लक्षात आलं सगळ्यांच्या? आता आपण आतापर्यंत बघितलं की ऍग्री बिझनेस म्हणजे काय झालं. आता यामध्ये सुद्धा एक खूप ड्रास्टिक लेवलचं ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे, जे की आपण स्टार्टिंगला बघितलं ऍग्रिकल्चरचं ऍग्री बिझनेस कसं झालेलं आहे. आता हे तुम्ही बघू शकता, आपल्या सोसायटी लेवलला बघू शकतो. पहिला आपले खूप मोठे मोठे फॅमिली असायची. आता त्यांनी आता काय केलेलं आहे, गव्हर्नमेंटचे काही रूल्स आलेले आहेत, मग त्याच्यानुसार ते फॅमिलीची साईज आता कोणाचेही सन किंवा डॉटर असे जास्त नसतात, पहिले खूप असायचे. तसंच आपण आता काय बघतो, रिलेटेड टू टेक्नॉलॉजी, रिलेटेड टू ऍग्रिकल्चर अँड रिलेटेड टू सर्व्हिस सेक्टर. आता इथे तुम्ही बघू शकता टेक्नॉलॉजी मध्ये आता पहिल्यांदा आपण कसं करायचो, कॅश आपण कॅरी करायचो, वॉलेट्स कॅरी करायचो. आता आपल्याकडे वॉलेट्स असतात पण त्यात कॅश असते का, जास्त कॅश नसते. आपण मोस्टली काय करतो, आपल्या अकाउंटला ठेवतो, कारण आपल्याला ते इझी असतं कॅरी करणं. ठीक आहे. आता आपल्याकडे गुगल पे, फोन पे, नेट बँकिंग खूप अशा सॉफ्टवेअर्स आलेले आहेत, ऍप्लिकेशन्स आलेले आहेत, त्याच्यावरून आपण इझी कुठेही बसल्या बसल्या ते ट्रान्सफर करू शकतो. ह्यालाच काय म्हणतो आपण, हा एक ट्रान्सफॉर्मेशन आहे.
तसंच आता पहिलं कसं असायचं, आपण जसं स्कूलमध्ये किंवा कॉलेजमध्ये आपण क्लासेस अटेंड करायचो. पण आता तुम्ही स्वतः एक्सपिरियन्स घेता, की आता ह्या कोरोनामुळे काय झालेलं आहे, की तुमचं ई-लर्निंग सुरू आहे. म्हणजे हे सुद्धा कुठेतरी एक ट्रान्सफॉर्मेशन आहे. तसंच आता आपण काय बघतो, रिलेटेड टू ॲग्रीकल्चर, म्हणजे ॲग्रीकल्चरचं ॲग्री बिझनेसमध्ये कसं कन्व्हर्जन झालेलं आहे. आता तुम्ही इथं बघू शकता या पिक्चरमध्ये, की इथे सगळे प्रकारचे फ्रुट्स, व्हेजिटेबल्स एकत्र आहेत. पण इथे तुम्ही बघू शकता, इथे प्रत्येक प्रोडक्टचं सेपरेट सेपरेट पॅकेट आहे. म्हणजेच काय केलं, की यामध्ये कोणीतरी इंटरमिडियरी येणार आहे. म्हणजे आता फार्मर टू कन्झ्युमर हे कोणीतरी सप्लाय करणारं असणार आहे. मग सप्लाय करण्यासाठी इथं मध्ये कोणीतरी मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री असणार आहे. ठीक आहे, तिथं मध्ये कोणीतरी लेबर असणार की जेणेकरून हे जे पॅकिंग करतील, सॉर्ट करतील ते गुड क्वालिटी, बॅड क्वालिटी वगैरे. ठीक आहे, आणि मग हे असे पॅकिंग करतील. म्हणजे हे सुद्धा काय झालं, तुमचं प्रकारचं ट्रान्सफॉर्मेशन झालं. लक्षात आलं? तर आता आपण बघूयात. ॲग्रीकल्चर इज अंडरगोइंग अ ह्यूज ट्रान्सफॉर्मेशन. इन दी पास्ट, ॲग्रीकल्चर वॉज सीन ॲज अ सबसिस्टन्स ॲक्टिव्हिटी ऑफ फार्मर्स इन्व्हॉल्विंग क्रॉप अँड लाईव्हस्टॉक प्रोडक्शन. म्हणजे सबसिस्टन्स म्हणजे काय असतं, की जगण्यासाठीची जे गरज म्हणून तो जो पहिल्या काळातला जो कोणी शेतकरी असेल, तर तो गरज म्हणून त्या फार्मर त्या फील्डला बघायचा. ठीक आहे, त्याचं जे काही लँड असेल त्या व्ह्यूनेतून बघायचा. मग त्याच्याकडे कोणते क्रॉप्स असतील किंवा लाईव्हस्टॉक असेल. पण त्यानंतर आज काय झालेलं आहे, हे जे आपलं ॲग्रीकल्चर आहे, तर खूप साऱ्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीनी डेव्हलप झालेलं आहे. म्हणून काय झालेलं आहे, टुडे ॲग्रीकल्चर हॅज ट्रान्सफॉर्म ॲज अ टेक्नॉलॉजी अँड मार्केट ओरिएंटेड इंडस्ट्री which extends from agricultural production to sophisticated agri science and agri business. आता हे कशामुळे पॉसिबल झालेलं आहे? आता तुम्ही बघू शकता, मोबाईल आलेले आहेत. एखादा शेतकरी मार्केटमध्ये न जाता बसल्या बसल्या त्याचा माल विकू शकतो. म्हणजेच हे काय झालं, एक प्रकारचं ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे. ठीक आहे. परत काही आता आपल्या ज्या काही फॅसिलिटीज, मार्केटिंगच्या फॅसिलिटीज डेव्हलप झालेल्या आहेत. म्हणजे पहिले एवढे सोय नसायचे, बैलगाडी असायचे, ट्रॅक्टर वगैरे असायचं. पण आता ट्रकनी किंवा आपण इंटरनॅशनल ट्रेडिंगही करू शकतो. आपलं कोणतंही फूड ग्रेन असू द्यात, व्हेजिटेबल्स, फ्रुट्स कोणतंही असू देत, आपण इंटरनॅशनल ट्रेडिंग करू शकतो. म्हणजेच जिथे जास्त प्रोडक्शन आहे तिथून आपण रिमोट सेन्सिंग एरियामध्ये सुद्धा आपण ते मार्केट करू शकतो. हे कशाचे सगळे इफेक्ट्स आहेत, तर ते ट्रान्सफॉर्मेशनचे आहेत. लक्षात आलं? Then agricultural transformation is defined as a process that leads to a higher productivity firms that are commercially oriented, which strengthens the link between farming and other sectors of the economy. ठीक आहे. आता सगळ्यांना आपण आतापर्यंत बघितलं की ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे. आपण त्याचे लेवल्स पण चेक केलेला आहे. तर आता याचं रिझन काय आहे, तर तुम्ही इथं बघू शकता, पॉप्युलेशन ग्रोथ झालेली आहे. पॉप्युलेशन ग्रोथ झाली म्हणजेच काय, की पहिले लेबर जास्त नसायचे, पण आता लेबर अवेलेबिलिटी जास्त झालेली आहे. म्हणजे जे काही कोणी सेकंडरी सर्व्हिसेस तयार करतील, आता सपोज प्रायमरीला काय झालं, आपलं फक्त फार्मर्स असतात. पण त्याच्यानंतर पॉप्युलेशन मध्ये ग्रोथ झाल्यामुळे काय करतात, की त्यांचा एखादा माल जर एखादा फार्मरच्या फॅमिलीमध्ये सपोज तोच एकटा मेल असेल, तर त्याला एकट्यालाच पॉसिबल नसेल त्याचा एखादा जो कोणता प्रोडक्ट मार्केट पर्यंत पोहोचवणे किंवा त्याचं मार्केटिंग करणे. आणि सपोज त्याच फॅमिलीमध्ये त्याचा जर मुलगा असेल किंवा त्याचं कोणी मोठे असे रिलेटिव्ह असतील फॅमिलीमध्ये, एक्सपांड झालेले असेल फॅमिली, तर त्याच्या फॅमिलीतलं कोणी ना कोणी जर त्यांच्या लँड नुसार पॉसिबल असेल, तर ते दूरच्या मार्केट पर्यंत ते त्यांचा जो काही प्रोडक्ट आहे तो तिथे सेल करू शकतात. ठीक आहे. त्यानंतर इन्क्रीज इन इन्कम, म्हणजे इन्कमही वाढलेला आहे. त्यानंतर अर्बनायझेशन झालेलं आहे. देन वन ऑफ द इम्पॉर्टंट पॉइंट इज द टेक्नॉलॉजिकल रिव्होल्युशन अँड लिबरलायझेशन ऑफ इंटरनॅशनल ट्रेड. हे मेन पॉइंट्स आहेत ट्रान्सफॉर्मेशन साठीचे. लक्षात आलं सगळ्यांना? कुणाला काही डाऊट आहे का इथपर्यंत? कुणाला काही विचारायचे का, शंका इथपर्यंत ट्रान्सफॉर्मेशन रिलेटेड? हे बघू शकता तुम्ही, ही एक इमेज आहे, ट्रान्सफॉर्मेशन बेस्ड ऑन रिव्होल्यूशन.
आता हा स्कोप आहे, स्कोप ऑफ ॲग्री बिझनेस इन इंडिया. आता इतका वेळ आपण ॲग्री बिझनेसची मिनिंग पाहिली, डेफिनेशन्स पाहिल्या, ठीक आहे, त्याचं ट्रान्सफॉर्मेशन कसं झालं ते पाहिलं. पण याला काहीतरी स्कोप असल्याशिवाय, इम्पॉर्टन्स असल्याशिवाय आपण हे फोकस केलं का नाही. तर याचे काय काय स्कोप आहेत किंवा इम्पॉर्टन्स आहे. तर फर्स्ट, व्हॅरिड ॲग्रो क्लायमेट, देन लार्जेस्ट प्रोड्युसर. लक्षात घ्या की प्रोड्युसर खूप जास्त प्रमाणात आहेत, त्याच्यामुळे आपण कशावरती फोकस केलेला आहे, ॲग्री बिझनेस. देन एक्सपोर्ट मधून आपल्याला जर चांगला फायदा होत असेल तर वन ऑफ द इम्पॉर्टंट पॉइंट अंडर द स्कोप ऑफ ॲग्री बिझनेस इज दी एक्सपोर्ट. देन डिमांड फॉर ॲग्रिकल्चरल इनपुट्स, ठीक आहे. देन बायोटेक्नॉलॉजी ऍप्लिकेशन, सेकंडरी अँड टर्शरी प्रोसेसिंग, ट्रेंड ह्युमन रिसोर्सेस. तुम्ही बघू शकता आता ॲग्री बिझनेस ही काय एक इंडस्ट्री आहे, जरी त्याला ट्रिमेंडस स्कोप असला तरी ते काय वाईड रेंज ऑफ ऍक्टिव्हिटीज फक्त अप्लाय करत नाही किंवा कव्हर करत नाही, तर ते काय करतं, तर मल्टीफेरस मॅग्निट्यूड ऑफ दिस ऍक्टिव्हिटीज. ओके. आता त्यातलं फर्स्ट स्कोप काय असेल की फर्स्ट असतो तर रिसोर्स सप्लाय सेक्टर. आता रिसोर्स सप्लाय सेक्टर म्हणजेच काय की डिमांड फॉर ऍग्रिकल्चरल इनपुट्स. रिसोर्स इज नथिंग बट युअर इनपुट्स. मग आपल्याला रॉ मटेरियल भेटू शकतं. देन प्रोडक्ट मार्केटिंग सेक्टर म्हणजेच काय, जे काही तुमचं आउटपुट आहे त्याचं मार्केटिंग करू शकता तुम्ही एक्सपोर्ट थ्रू, ठीक आहे. देन प्रोसेसिंग सेक्टर. प्रोसेसिंग सेक्टर म्हणजेच काय की आता ह्या ज्या सेकंडरी आणि टर्शरी प्रोसेसिंग निघालेल्या आहेत, हा एक त्याचा स्कोप आहे, ठीक आहे. अँड होलसेलर अँड रिटेल सेक्टर. मग यामध्ये काय असतं की जे काही ट्रेंड ह्युमन रिसोर्सेस असतात, मग ते काय, आता जसं तुम्हाला मगाशी सांगितलंय का, तर फार्मर घरी बसल्या बसल्या त्याचं जे काही आउटपुट आहे तो ऑनलाईन ट्रेडिंग करू शकतो. आता तुम्ही इनाम हा कन्सेप्ट ऐकला असेल, ठीक आहे. हे सुद्धा एक ऑनलाईन ट्रेडिंग पोर्टल आहे फार्मरसाठी. तर या सगळ्या गोष्टी ट्रेंड ह्युमन रिसोर्सेस मध्ये येतात, ठीक आहे. तर आता रिसोर्स सप्लाय सेक्टर मध्ये काय असतं की म्हणजे जसं काही तुम्हाला काय सांगितलं, जे काही इनपुट्स असतात म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग, फीड मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर असेल, मॅन्युफॅक्चरिंग ऑफ द फार्म मशिनरी असेल, इंडस्ट्री डिलिंग विथ द सीड प्रोडक्शन अँड सप्लाय असेल, ठीक आहे. ते काय करतात, प्रोव्हाइडिंग द रिक्वायरमेंट्स, इंडस्ट्रीज सप्लाइंग फर्टिलायझर्स, ॲग्री केमिकल्स अँड अदर ॲग्रिकल्चरल सर्व्हिसेस. तर ह्या आपल्याला रिसोर्स सप्लाय सेक्टर मध्ये येतात, म्हणजेच काय डिमांड फॉर ॲग्रिकल्चरल इनपुट साठी येतात. आता व्हेरियस स्टेक होल्डर्स कोणते कोणते आहेत, तर स्टेक होल्डर्स मध्ये फर्स्ट आपण काय बघतो की आपल्याला जर एखादा आपल्या प्रोडक्टचं जर मार्केटिंग करायचं असेल तर त्यामध्ये फर्स्ट मेन पॉइंट्स कोण असतात, तर फार्मर्स आणि कन्झ्युमर्स. दिस इज युअर स्टेक होल्डर्स. ओके. ऍग्रिकल्चर मार्केटिंग इन इंडिया इन्व्हॉल्व्स टू मेजर स्टेक होल्डर्स. ऑन वन एंड it's the farmers and on the other the consumers. Okay. Consumers may include end consumer, processor. end consumer म्हणजे काय, जो फायनल कंझ्युमर असतो तो. देन प्रोसेसर, रिटेलर अँड somehow the exporter, intermediaries and the other entities in the chain enable movement of goods and carry out other supportive activities. ठीक आहे. and then next stakeholder is the your farmer. Farmer in the existing chain mainly suffers issues like a minor lot of individual nature for sale, then poor knowledge of the market requirements, and mainly the inadequate ability of post harvesting infrastructure along with the financing issues. Okay. Then we will discuss about the components of agribusiness systems. आता आतापर्यंत आपण काय काय पाहिलं की त्याचं मीनिंग काय होतं ऍग्री बिझनेसचं, किंवा त्याची डेफिनेशन्स काय होती, किंवा ट्रान्सफॉर्मेशन कसं झालं त्याचं, ठीक आहे. तर आता मेन पॉइंट काय आहे, त्याचे कंपोनंट्स काय आहेत. आता कंपोनंट्स काय असणार आहेत, तर आपण ह्या पिक्चर थ्रू बघू शकतो. दिस इज द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ ट्रॅडिशनल ऍग्रिकल्चर टू ऍग्री बिझनेस. मीन्स हिअर is your production, means this is under your first stakeholder, that is the farmer. And then
consumption, that is your next stakeholder is the your consumer. Okay, then transformation of these two is converted into the these four sector, that is input sector, next is the production and processing sector, third one is the research and extension, means manufacturing or processing sector, and then your marketing sector, this is the last sector. Then we will discuss one by one. This is your agricultural first sector, that is agricultural input sector. जसं आपण मगाशी डिस्कस केलं की इनपुट्स मध्ये काय काय गोष्टी येऊ शकतात. आता इथे बघा सीड प्रोडक्शन आहे, देन मशिनरी इज युअर ऑल्सो इनपुट, देन फायनान्स मीन्स युअर क्रेडिट और लोन, देन फर्टिलायझर्स, देन फीड मॅन्युफॅक्चरिंग, ओके, केमिकल्स, दिस इज युअर इनपुट्स मीन्स रिसोर्सेस. ठीक आहे, तर आता यामध्ये काय तर दिस सेक्टर प्रोड्युसेस अँड सप्लाय फार्म इनपुट सच एज fertilizers, chemicals, seeds, feeds and farm machines used by the production sector of the agribusiness. म्हणजे जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलेलं की जसं आपण फक्त ऍग्रिकल्चरच्या कन्सेप्ट मध्ये काय पाहिलेलं की या सगळ्या आपण काय करतो, प्लोविंग करतो, त्यानंतर त्याचं सीडचं सोईंग करतो, मग हार्वेस्टिंग करतो, तसंच या सगळ्या गोष्टीला काहीतरी इनपुट्स लागतात. तर या सेक्टरमध्ये काय होतं की आपण ह्या प्रोड्यूसही करतो आणि सप्लाय ही करतो या इनपुट्सचा. द इनपुट फार्म्स आर अ मेजर पार्ट ऑफ बिझनेस and produce approximately 75% of all the inputs currently used in production. Okay, the growth in agri input sector exceeded the growth in toy sectors of the agribusiness system in most of the countries. म्हणजेच या इनपुट सेक्टरचा यूज बाकीच्या सेक्टर पेक्षा, जसं आपण मगाशी डिस्कस केलेलं की प्रोडक्शन सेक्टर आहे, प्रोडक्शन सेक्टर आहे किंवा हा तुमचा प्रोसेसिंग किंवा मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर आहे, हा मार्केटिंग सेक्टर आहे. तर या सगळ्या सेक्टरच्या कम्पेअर मध्ये जो काही इनपुट सेक्टर आहे तो वन ऑफ दी इम्पॉर्टंट आहे, कारण त्यांनी काय सांगितलेलं आहे की अप्रॉक्सिमेटली 75% जो आहे तो करंटली यूज केलेला असतो प्रोडक्शन मध्ये. ओके, the reasons are obvious, that is start from a very low level of inputs bought from market, be it seed. म्हणजे आता सीड आता तुम्ही कोणतं यूज करणार, जसं आपण इनपुट्स मध्ये सीड यूज करतो, मग ते तुमच्यावरती डिपेंड आहे. तर ते सीड सर्टिफाईड असेल, हायब्रिड असेल, तसंच फर्टिलायझर्स असेल, केमिकल्स असेल किंवा मशीन्स असतील. ओके, दिस इज युअर इनपुट सेक्टर. आता प्रोडक्शन सेक्टर मध्ये काय येऊ शकतं, आता प्रोडक्शन सेक्टर सगळ्यांना माहिती, कुणाला माहिती आहे का प्रोडक्शन या वर्डचं मिनिंग काय आहे? जेव्हा एखादं इनपुट आपण आउटपुट मध्ये कन्वर्ट करू, आता इनपुट जर सपोज तुमचं कोणतं एखादं क्रॉपचं सीड असेल आणि त्याचं कन्वर्जन नंतर एखाद्या क्रॉप मध्ये झालं, तर ते सीड तुमचं इनपुट असेल आणि ते क्रॉप असेल ते तुमचं आउटपुट असेल, आणि ही जी प्रोसेस असते त्याला काय म्हणतो आपण, प्रोडक्शन म्हणतो. आता प्रोडक्शन सेक्टर मध्ये ऍग्री बिझनेसचा यूज कसा असू शकतो, तर आता बघा, तर हा जो सेक्टर आहे तर तो काय म्हणतात की सेंटर ऑफ मच ऑफ चेंजेस इन ऍग्री बिझनेस, म्हणजे या ऍग्री बिझनेसचा सेंटर आहे. कारण कशावरून, तुम्ही कितीही इनपुट्स दिले तर तेच जर तुमच्या आउटपुट मध्ये कन्वर्ट नाही झाले तर हा एक तुमचा चेंजेस असेल ऍग्री बिझनेस मधला. किंवा जर आपण पॉझिटिव्ह साइड पाहिली की तुम्ही जर व्यवस्थित त्याचे ऑपरेशन्स, इंटरकल्चर ऑपरेशन्स घेतले असतील किंवा सीड यूज करताना हायब्रिड किंवा दुसरी कोणती लोकल व्हरायटी यूज करण्याऐवजी तुम्ही जर हायल्डिंग व्हरायटी यूज केली किंवा प्रॉपर जे काही त्याचे प्रिकॉशन्स घेतले डिसीज अफेक्शनच्या वेळेस किंवा काही पेस्ट इन्फेक्शनच्या वेळेस, तर जेव्हा जर तुमचं यील्ड हायर आलं असेल तर हा सुद्धा एक तुमच्या ऍग्री बिझनेस मधला चेंज आहे. The production efficiency on the farm is growing. Farmers are increasingly buying
yield and increasing farm inputs from the market. Agriculture is fast getting commercialized and farm production is getting increasingly transformed to the manufacturing processing sector. Domestic consumers as also to growing ग्लोबल मार्केट. म्हणजे जर तुमचं उत्पन्न जर चांगलं आलं असेल तर काय होतं की जे काही तुमचं लँड आहे तर तो एक कमर्शियलाइज्ड मध्ये कन्वर्ट होऊ शकतो. मग जेव्हा तुमचं कमर्शियलाइज्ड मध्ये चेंज होईल तेव्हा काय असेल, तुमचा जो काही फार्मर असेल किंवा जो कोणी त्या लँडचा ओनर असेल तर तो काय करू शकतो, मॅन्युफॅक्चरिंग ही करू शकतो किंवा प्रोसेसिंग ही करू शकतो. म्हणजेच तो थर्ड सेक्टर मध्ये कन्वर्ट होऊ शकतो. त्याचबरोबर जो कोणी तुमचा डोमेस्टिक फार्मर असेल तर तो ग्लोबल फार्मर सुद्धा होऊ शकतो. त्याने जर त्याचा प्रोडक्ट जो काही मार्केट केलाय इंटरनॅशनल लेवलला तर तो काय होऊ शकतो, ग्लोबल लेबर किंवा ग्लोबल फार्मर होऊ शकतो. म्हणजेच तो ग्लोबल मार्केटला त्याचे जे काही प्रोडक्ट्स असतील तो सेल आणि परचेस करू शकतो. हा सगळ्यात मेन ऍडव्हान्टेज आहे प्रोडक्शन सेक्टरचा. कळलं? ठीक आहे. मीन्स दिस इज द सेंटर ऑफ ऍग्री बिझनेस. लक्षात ठेवा, ऑब्जेक्टिव्ह साठी तुम्हाला विचारू शकतात. मी लेक्चर मध्ये जे जे तुम्हाला सांगत जाईल ते ते तुम्ही नोट करून ठेवत जा. ऑब्जेक्टिव्ह असेल किंवा एखादा ब्रॉड क्वेश्चन असेल. ठीक आहे. The production sector has been at the center of much of the change in agribusiness. ठीक आहे. जे आता मी एक्सप्लेन केलं तेच आहे. The production efficiency on the farm is growing. Farmers are increasingly buying yield, increasing farm inputs from the market. The agriculture is the fast getting commercialized and farm production is getting increasingly transferred to manufacturing processing sector. The domestic consumers as also to growing global market. Okay, a new trend of diversification from high volume low value to low volume high value crops is experienced in countries like India. लक्षात ठेवा, ह्या प्रोडक्शन सेक्टर मुळे काय डायव्हर्सिफिकेशन आपल्याला बघायला भेटतं की हाय व्हॉल्यूम लो व्हॅल्यू. म्हणजेच काय, तुमचं प्रोडक्शन जास्त असतं पण तिथे तुम्हाला तेवढी पाहिजे तेवढी किंमत भेटत नाही. पण या ट्रान्सफॉर्मेशन मुळे काय झालेलं आहे, जरी तुमचं उत्पन्न कमी आलं आणि हे जर तुम्हाला मार्केटिंग मधल्या ट्रिक्स माहिती असेल, नॉलेज असेल तर तुम्ही जरी तुमचं उत्पन्न कमी असेल पण क्वालिटी असेल त्या प्रोडक्टला तर तुम्ही ते इंटरनॅशनल लेवलला सेल करून त्या क्रॉपसाठी तुम्हाला हाय व्हॅल्यू मिळू शकते. हे आहे तुमचं डायव्हर्सिफिकेशन. ठीक आहे. देन नेक्स्ट इज दी प्रोसेसिंग और मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर. आता प्रोसेसिंग किंवा मॅन्युफॅक्चरिंग सगळ्यांना माहिती आहे. आता तुम्ही बघू शकता की आता प्लेन कॅश्यू आपल्याला साधारण हाफ केजी 560 ला मिळतो. तर तो जर प्रोसेस्ड केला म्हणजे साधं रोस्टेड जर केला तर त्या हाफ केजीची प्राइस किती इन्क्रीज झाली, 681 झाली. पुन्हा सॉल्टेडची किती झाली, 750 झाली फॉर हाफ केजी. देन हनी कॅश्यू साठी किती झालेली आहे हाफ केजी साठी, 1188. अँड देन पेपर कॅश्यू त्याची हाफ केजी साठीची प्राइस किती आहे, 1200. मग तुम्ही इथं बघू शकता, जर एखादं प्रोडक्ट आपण डिरेक्टली जर कन्झ्युमरला सेल केलं ठीक आहे तर आपल्याला तेवढी प्राइस भेटत नाही. पण हेच जर आपण व्हॅल्यू ऍडेड त्याचे प्रोडक्ट्स करत गेलो तर ह्याची प्राइस आपल्याला किती एक्स्ट्रा भेटते, डबल होऊन जास्त प्राइस आहे. म्हणजे ही जर 560 असेल प्लेन कॅशूची तर आपल्याला पेपर कॅशूची 1200 आहे. ह्यालाच ह्या प्रोसेसला काय म्हणतो आपण, ऍग्री बिझनेस. ठीक आहे. लक्षात आलं का सगळ्यांच्या? The processing or manufacturing sector includes all the individuals and the firms that process raw agricultural commodities. आता रॉ ऍग्रिकल्चरल कमोडिटी इथे जर एक्झाम्पल त्यांनी व्हीटचं वगैरे दिलं असेल तर आपण सपोज कॉटनचं एक्झाम्पल घेऊ शकतो. आता कॉटन हे एक रॉ मटेरियल आहे पण यापासून तुमचे जे काही कॉटन ड्रेसेस असतात हे काय झालं, तुमचं एक आउटपुट झालं. ठीक आहे. आता हे आउटपुट कुठं क्रिएट झालेलं आहे तर ज्या काही मॅन्युफॅक्चरिंग क्लॉथच्या फॅक्टरीज असतात तिथे झालेले. म्हणजे हे काय झालं, तुमचा
ॲग्री बिझनेस म्हणजेच इथं काय केलेलं आहे, प्रोसेसिंग केलेलं आहे. मीन्स फॉर एक्झाम्पल टर्न व्हीट इंटू फ्लोअर, देन रॉ मिल्क इंटू पॅश्चराइज्ड मिल्क अँड मॅन्युफॅक्चर फूड प्रोडक्ट्स. आता याच्यासाठी फूड प्रोडक्ट कोणते आहेत? फॉर इन्स्टन्स टर्न फ्लोअर, एग्स अँड अदर इनपुट्स यूज करून त्याचं मॅन्युफॅक्चर्ड प्रोडक्ट कोणतं बनवू शकता तुम्ही ह्या मिल्कचं किंवा ह्या फ्लोअरचं? तर ब्रेड बनवू शकता. फॉर मेकिंग दिस अवेलेबल टू दी फायनल कंझ्युमर. द सेक्टर इज अट्रॅक्टिंग मल्टीनॅशनल कंपनीज लाईक पॅप्सिको, कोका कोला, लिव्हर. सगळ्यांनी ऐकलं असेल या आतापर्यंत मल्टीनॅशनल कंपनीज. ह्या सगळ्या ॲग्री बेस्ड इंडस्ट्रीज आहेत. या कशाच्या अंडर येतात? प्रोसेसिंग और मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर. इथं बघू शकता अजून एक एक्झाम्पल आहे प्रोसेसिंग किंवा मॅन्युफॅक्चरिंगचं. आता ब्लॅक पेपर आपण जर असं प्लेन परचेस करायला गेलो तर त्याची प्राइस किती आहे? 410 आहे. त्यानंतर ऑर्गॅनिक सर्टिफाईड परचेस केला तर त्याची प्राइस 470. व्हाईट पेपरची जास्त. त्यानंतर पेपर पावडर त्याच्यापेक्षा कॉस्टली भेटेल. म्हणजे लक्षात घ्या, तुम्ही जर त्यामध्ये अजून ऍडव्हान्स काही करत गेला तर त्याची प्राइस आता या ब्लॅक पेपरची जो आपण रॉ मटेरियल सारखं असते तर त्याची प्राइस जर 410 असेल तर इथं पेपरेन एक्स्ट्रॅक्ट म्हणजे त्याचं जे काही तुम्ही लिक्विड फॉर्म मध्ये जो काही एक्स्ट्रॅक्ट काढणार आहे तर त्याची प्राइस बघा किती आहे पर केजी? 13,900 त्याची प्राइस आहे पर केजी. हेच फक्त ब्लॅक पेपर जर परचेस करायला गेलो तर त्याची प्राइस आहे 410. लक्षात घ्या, यालाच काय म्हणतो आपण? ट्रान्सफॉर्मेशन ॲग्रिकल्चर टू दी ॲग्री बिझनेस. ओके. देन नेक्स्ट सेक्टर इज द डिस्ट्रीब्युशन और मार्केटिंग सेक्टर. ओके, मीन्स मार्केटिंग डिस्ट्रीब्युशन सेक्टर. आता इथे बघू शकता तुम्ही मार्केटिंग पासून आपण कधी करू शकतो? पहिला आपण स्टोरेज आणि वेअर हाऊसिंग करतो. मग त्यावेळेस कधी कधी इन्स्टिट्यूशनल सपोर्ट्स असतात. मग त्यावेळेस आपण ट्रान्सपोर्टेशन करू शकतो. आणि हेच तुमचं काय आहे? मार्केटिंग आहे. म्हणजेच ही पूर्ण प्रोसेस काय आहे? मार्केटिंग अँड डिस्ट्रीब्युशन. The distribution marketing sector contributes at each level of agribusiness development, that is from input supply to production to processing and to consumption. Millions of people and firms are engaged in this sector. या प्रोसेस मार्केटिंगमुळे खूप जे कोणी हे असेल पीपल्स असतील तर त्यांना जॉब भेटलेला आहे. ठीक आहे, एम्प्लॉयमेंट क्रिएट झालेले आहे या प्रोसेसिंग मुळे आणि ट्रान्सपोर्टेशन मुळे. ठीक आहे. ऑन वन हँड दिस सेक्टर मेक्स अवेलेबल फार्म इनपुट्स टू द प्रोडक्शन सेक्टर. ऑन दी अदर हँड दिस सेक्टर मेक्स अवेलेबल processed product to final companies, insurance companies, wholesale firms, retail outlets, etc. are all parts of these sectors. ठीक आहे, लक्षात आलं का सगळ्यांच्या? कोणाला काही डाऊट आहे का इथपर्यंत? कोणाला काही डाऊट आहे का? सगळ्यांना व्यवस्थित समजलं? कोणाला काही डाऊट आला असेल तरी बिनधास्त विचारू शकता. आवाज येतोय का माझा सगळ्यांना? अरे बाळांनो, तुमच्यासोबत बोलतीये मी काहीतरी. लेक्चर माझ्यासाठी नाही, तुमच्यासाठी सुरू आहे.
अनम्यूट करायचं नसेल तर ऍटलिस्ट कमेंट तर करू शकता तुम्ही. कोणाला काही डाऊट आहे का? डाऊट असेल तर विचारू शकता. लेक्चर समजतंय? फास्ट होतं, स्लो होतं? कोणी सांगेल? येस, पर्णिका गांगोडे. तर इंटरमिजिएरीज म्हणजे काय असतं की आता सपोज आपण कसं कंझ्युमर असतो की काही आता जे अर्बन एरियामध्ये राहतात तर ते असे कंझ्युमर असतात की त्यांचा जास्त फार्मरशी कॉन्टॅक्ट येत नाही. तर आता सपोज फार्मरकडे जर एखादं व्हीट प्रोडक्ट असेल आणि आपल्यापर्यंत ते व्हीट येतं अर्बन एरियामध्ये, तर ते कशा प्रकारे येतं की डायरेक्टली आपल्याला कोणी फार्मर आणून देत नाही. तर हेच फार्मर पहिला काय करेल की त्याचं जो कोणी त्या गावातलं रिटेलर असेल म्हणजेच थोडं 4-5 फार्मर कडून थोडं थोडं कलेक्ट करून तो नंतर होलसेलर जो असतो म्हणजेच लार्ज अमाऊंट मध्ये तो सेल करणारा असतो, सेलर असतो तो. मग तो होलसेलरला आणून देईल. मग तो होलसेलर काय करेल की तुमच्या ज्या ऍग्रिकल्चरल प्रोड्यूस मार्केट कमिटीज असतात म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समितीज असतात प्रत्येक तालुका लेवलला, तर तिथं आणून तो पोहोच करेल आणि तिथून मग पुन्हा जिकडं मार्केट जिथे रिमोट एरियाज आहेत किंवा जिथं रिक्वायरमेंट आहे तिथं ते सेल केले जातील. होलसेलर ते एपीएमसी ला आणून देईल आणि ते एपीएमसी थ्रू दुसरीकडे मार्केट केले जाते आणि नंतर मग पुन्हा आपल्या त्या तिथून पुन्हा कुठे जाईल, जो कोणी तिथून रिटेलर होलसेलरला जाईल, पुन्हा तिथून त्याच्याकडून रिटेलर परचेस करेल आणि मग आपण परचेस करतो. म्हणजे ही जी सायकल आहे पूर्ण फार्मर टू अस म्हणजेच फार्मर आणि आपण हे काय कन्झ्युमर आहे, म्हणजे फार्मर टू कन्झ्युमर ही जी सायकल आहे यामध्ये कोण कोण आलं, रिटेलर आलं, होलसेलर आलं. आणि काही वेळेस काय असतं की जेव्हा तुम्ही मार्केटमध्ये जाल कृषी उत्पन्न बाजार समितीस, त्याला आपण शॉर्टकट मध्ये काय म्हणतोय एपीएमसीच म्हणतो, म्हणजे ऍग्रिकल्चरल प्रोड्यूस मार्केट कमिटीज. म्हणजे या एपीएमसी मध्ये जर होलसेलर गेला तर तिथे एक कमिशन एजंट असतो. ठीक आहे. तर तो कमिशन एजंट काय म्हणतो की आता जरी होलसेलर असेल किंवा डिरेक्टली फार्मर तिथे गेला तरी त्यांना काय म्हणतो की एवढं एवढं 12% कमिशन आहे, तुम्ही मला तुमचा माल द्या, मी तिथं दुसरीकडे सेल करेल. मग तो तिकडे सेल केल्यावर आहे त्याच प्राइसला त्याला तो बाय परचेस करणार त्या फार्मर कडून किंवा त्या होलसेलर कडून आणि जी काही त्याला वाटते एक्स्ट्रा थोडीफार चार्जेस त्यात ऍड करून तो ते सेल करणार आहे. म्हणजेच हा जो कोणी कमिशन एजंट आहे दिस इज युअर इंटरमिजिएरीज किंवा त्यालाच काय आपण जो कोणी होलसेलर असेल किंवा रिटेलर असेल की हा सुद्धा तुमचा इंटरमिजिएरीज येतं. ठीक आहे, लक्षात आलं? अजून कोणाला काही डाऊट? कोणाला काही डाऊट आहे का अजून? बिनधास्त विचारू शकता तुम्ही. क्लास झाल्यानंतर त्याचं प्रेझेंटेशन मी गुगल क्लासला अपलोड करते आणि अजूनही कोणी स्टुडंट्स बाकी असतील इन्व्हिटेशन भेटलेलं नाही त्यांनी लगेच मला व्हॉट्सअप करा, मी आता क्लास झाला की लगेच ऍड करेल. कोणाला काही डाऊट नसेल तर आपण इथे क्लोज करूयात.
ठीक आहे, यू मे लिव्ह नाव.